नमस्कार, मी संध्या आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन रेसिपी चॅनलमध्ये संध्याज रेसिपीमध्ये. कसे आहात फ्रेंड्स? मस्त मजेत ना? तर मजेत असायलाच हवे, कारण की मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहे मस्त अशी एक चमचमीत नवीन रेसिपी. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम मी इथे छोले घेतले आहेत. तर हे छोले मी स्वच्छ करून 7 तास भिजवून घेतले आहेत. हे छोले भिजवण्यासाठी मी फक्त पाण्याचा वापर केला होता, याच्यामध्ये मी सोडा मिक्स केलेला नाही. तर आता हे छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे एक कुकर घेतला आहे. तर गॅसची फ्लेम मी ऑन केलेली आहे. तर आता छोले शिजवण्यासाठी मी या कुकरमध्ये 3 ग्लास पाणी ॲड करून घेत आहे. छोल्यांच्या क्वांटिटीनुसार पाणी ॲड करावे. जर जास्त क्वांटिटीमध्ये छोले घेत असताल तर जास्त पाणी ॲड करावे. तर आता इथे 3 ग्लास पाणी ॲड केल्यानंतर मी याच्यामध्ये हे जे छोले भिजवून घेतले होते हे छोले ॲड करत आहे शिजवून घेण्यासाठी. अशा प्रकारे आता हे छोले मी या पाण्यामध्ये ॲड केलेले आहे. तर आता हे छोले मी शिजवून घेत आहे. तर आता इथे कुकरचे झाकण मी बंद करत आहे. अशा प्रकारे मी आता कुकरचे झाकण बंद करून घेतले आहे. गॅसच्या फुल फ्लेमवरती आता हे छोले मी शिजवून घेणार आहे. तर आता ह्या छोले शिजवण्यासाठी मी 5 ते 6 कुकरच्या शिट्ट्या करून घेणार आहे, म्हणजे हे छोले आपले व्यवस्थित असे शिजले जातील. तर इथे तुम्ही पाहू शकता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. तर आता हे छोले आपले शिजले जात आहेत. तोपर्यंत या छोल्याच्या ग्रेव्हीसाठी लागणारे कोणते साहित्य आहेत ते बघूया. तर इथे मी घेतलेले आहेत 2 मोठे कांदे उभे चिरून, तसेच 2 टोमॅटो मोठे कट करून. तर आता या टोमॅटोची व कांद्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये सर्वात प्रथम कांद्याची पेस्ट बनवून घेत आहे. तर इथे मी कांदा व टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपले छोलेही व्यवस्थित असे मऊसूत शिजले गेले आहेत. तर मी छोले शिजवण्यासाठी फक्त पाण्याचा वापर केला होता, सोड्याचा वापर अजिबात केला नाही. काही जण सोड्याचा वापर करतात, पण सोड्याचा वापर करण्याची काहीच आवश्यकता नसते. 7 ते 8 तास छोले व्यवस्थित भिजवून घेतल्यानंतर मस्त असे छोले भिजले जातात. तर आता आपल्याला छोल्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतली आहे. त्या कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल ॲड केले आहे. तर आता हे तेल व्यवस्थित असे गरम झाले आहे. तर याच्यामध्ये सर्वात प्रथम मी एक छोटा चमचा जिरे ॲड करून घेत आहे. आता हे जिरे या तेलावरती व्यवस्थित असे तडतडले गेले की याच्यामध्ये मी 3 छोटे चमचे आले लसणाची पेस्ट ॲड करून घेत आहे. आता ही आले लसणाची पेस्ट या तेलामध्ये अर्धा मिनिटभर गॅसच्या लो फ्लेमवरती व्यवस्थित अशी परतवून घेत आहे, जेणेकरून आले लसणाचा कच्चेपणा दूर होईल. तर अशा प्रकारे ही आले लसणाची पेस्ट व्यवस्थित अशी परतली गेली आहे. तर आता या तेलामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट केलेल्या ॲड करून घेत आहे. या हिरव्या मिरच्या या तेलामध्ये मी साधारणतः अर्धा मिनिटभर व्यवस्थित अशा परतवून घेत आहे. या हिरव्या मिरच्या व्यवस्थित अशा तेलावर परतल्या गेल्या की याच्यामध्ये मी जी कच्च्या कांद्याची पेस्ट बनवून घेतली आहे ती ॲड करून घेत आहे. तर ही पेस्ट या तेलामध्ये मी 2 मिनिटे व्यवस्थित अशी परतवून घेत आहे, जेणेकरून याचा कच्चेपणा दूर होईल. तर अशा प्रकारे ही कांद्याची पेस्ट परतली गेली आहे. तुम्ही पाहू शकता त्याला तेलही व्यवस्थित असे सुटत चालले आहे. आता यामध्ये मी ॲड करत आहे टोमॅटो प्युरी, म्हणजेच टोमॅटोची पेस्ट. तर आता ही पेस्ट ही या तेलामध्ये मी 2 मिनिट व्यवस्थित अशी परतवून घेणार आहे, जेणेकरून या टोमॅटोचाही कच्चेपणा दूर होईल. तर ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम मी हाय ठेवली आहे, जेणेकरून ही प्रोसेस फास्ट होईल. तर आता ही टोमॅटो कांद्याची प्युरी व्यवस्थित अशी परतली गेली आहे. तर आता याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करून घेऊया. तर आता याच्यामध्ये सुके मसाले ॲड करण्यापूर्वी परत एकदा मी याला व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. तर आता तुम्ही पाहू शकता इथे या ग्रेव्हीला मस्त असे तेल सुटत चालले आहे. तर आता याच्यामध्ये सुके मसाले सर्वात प्रथम मी अर्धा चमचा हळद ॲड करून घेत आहे. हळद ॲड केल्यानंतर मी इथे 1 चमचा गरम मसाला घेतला आहे, तो ॲड केला आहे. गरम मसाला ॲड केल्यानंतर इथे मी छोले मसाला 2 छोटे चमचे घेतला आहे, तो ॲड करून घेत आहे.
छोले मसाला ॲड करून झाल्यानंतर इथे मी घरगुती कांदा लसूण मसाला 2 चमचे घेतला आहे, तो ॲड करत आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडरचाही उपयोग करू शकता. तर अशा पद्धतीने सुके मसाले ॲड केल्यानंतर ही ग्रेव्ही मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे. अर्धा मिनिटभर ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची ग्रेव्ही, जेणेकरून हे मसाले या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील. व ही ग्रेव्ही आता आपल्याला 2 मिनिटे व्यवस्थित अशी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ही ग्रेव्ही मस्त अशी शिजत चालली आहे व याला तेलही व्यवस्थित असे सुटत चालले आहे. तर आता या ग्रेव्हीमध्ये मी सर्वात प्रथम एक छोटा ग्लास पाणी ॲड करून घेत आहे. तर हे पाणी मी छोले शिजवण्यासाठी जे पाणी वापरले होते तेच पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेले आहे. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कोणतेही वाटण परतत असताना म्हणजेच ग्रेव्ही परतत असताना त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे असल्यास गरम पाण्याचा वापर करावा. त्याने काय होते, भाजीला मस्त असे कलर येतो व ग्रेव्हीला छान तेल सुटले जाते. तर आता ही ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता आपली मस्त अशी शिजत चालली आहे. तर आता ही ग्रेव्ही आपली पूर्णपणे शिजली गेली आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला छोल्याची भाजी किती क्वांटिटीनुसार करायची आहे त्यानुसार पाणी ॲड करून घेत आहे मी इथे. तर सर्वात प्रथम मी थोडेसे पाणी ॲड केले आहे व ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे. तर इथे मला आणखीन पाण्याची आवश्यकता वाटत आहे, त्यासाठी मी आणखीन पाणी इथे ॲड करून घेत आहे. छोल्यांची भाजी किती क्वांटिटीनुसार बनवायची आहे त्यानुसार पाणी ॲड करावे. तर इथे मी जे पाणी ॲड केले आहे ते छोले शिजताना मी वापरले होते, तेच पाणी मी इथे ॲड केले आहे. तर आता इथे ही ग्रेव्ही मी शिजवून घेणार आहे, म्हणजे त्याला उकळी आणणार आहे. त्यासाठी मी याच्यावरती एक झाकण ठेवले आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये याला छान अशी उकळी येते. तुम्ही पाहू शकता याला मस्त अशी उकळी आली आहे. तर आता याच्यामध्ये आपण जे छोले भिजवून घेतले होते हे छोले या ग्रेव्हीमध्ये मी ॲड करून घेत आहे. हे छोले यामध्ये ॲड केल्यानंतर मी व्यवस्थित असे याला मिक्स करून घेत आहे. हे छोले व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ वापरत आहे. तर इथे मी 1 चमचा मिठाचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करू शकता. मीठ ॲड करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी याला व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे, जेणेकरून हे मीठ या छोल्यांच्या भाजीमध्ये व्यवस्थित असे मिक्स होईल. तर हे पंजाबी स्टाईलने बनवलेले छोले आहेत, त्यासाठी याच्यामध्ये टोमॅटोचा जास्त करून वापर केला गेला आहे. तर आता इथे मी तेजपत्त्याचा सर्वात शेवटी वापर करत आहे, कारण की तेजपत्ता जर याच्यामध्ये आधी ॲड केला तर याचा सुवास हा निघून जातो. त्यासाठी मी याच्यामध्ये तेजपत्ता शेवटी ॲड केला आहे, जेणेकरून याचा जो सुवास असतो म्हणजे सुगंध तो या छोल्याच्या भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल. तर आता हे भाजी आपल्याला 2 मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे, त्यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवत आहे व अगदी 2 मिनिट मी गॅसच्या लो फ्लेमवरती ही भाजी शिजवून घेणार आहे. तर आता इथे आपली 2 मिनिटे झालेली आहेत. तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले छोले तयार आहेत. याचे टेक्स्चर खूप सुंदर दिसत आहे व याला कलरही खूप छान आला आहे. तर हे पंजाबी स्टाईलने केलेले छोले आहेत. हे शक्यतो करून भटुऱ्याबरोबर खाल्ले जातात, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, तसेच भाताबरोबरही खाऊ शकता, अगदीच पुरीबरोबर खाऊ शकता किंवा भटुरे बनवूनही खाऊ शकता. तर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेतली आहे व आता हे आपले छोले पूर्णपणे खाण्यासाठी मस्त असे तयार आहेत. तर याला मी इथे बाउलमध्ये सर्व करून घेत आहे. तर या रेसिपीसाठी लागणारे जे साहित्य आहे त्याची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर तुम्ही चेक करू शकता. तर अशा प्रकारे मी आता हे सर्व आपले छोले या बाउलमध्ये सर्व करून घेत आहे. ही छोल्यांची भाजी तुम्ही घरात कोणती पार्टी असेल तर त्यासाठीही बनवू शकता मस्त अशी, किंवा पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठीही बनवू शकता. चवीला अगदी मस्त अशी होती. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये व कमी वेळेमध्ये बनणारी ही रेसिपी आहे, तर तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा. तर आता हे सर्व करून झालेले छोले आहेत, त्याच्यावरती गार्निशिंगसाठी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी ॲड करून घेत आहे. अशा प्रकारे
तर तुम्ही अशाच प्रकारची रेसिपी घरी नक्कीच बनवा व मला कमेंट करून जरूर कळवा कशा प्रकारे तुमचे छोले झाले होते ते. तर या छोल्यांबरोबर आता मस्त असे कांद्याचे स्लाइस व बारीक लिंबाची फोड, तसेच हे छोले सर्व करताना थोडीशी हिरवी मिरचीही इथे गार्निश करण्यासाठी वापरली आहे. तर अशा प्रकारे आपले छोले पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहेत. याचा कलर खूप छान आला आहे व ग्रेव्हीही खूप मस्त अशी बनली आहे. रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत